लाडकी बहिणीचा लाडकेतांनो तुम्हाला 100% हप्ता भेटणार आहे अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता, याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात. त्या हप्ता वाटपाबद्दल अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे की या लाडक्या ताईंना म्हणजे आता आकडेवारी जी समोर आली आहे, अधिकृत आकडेवारी जी समोर आलेली आहे, त्या लाडक्या ताईंना 100% हप्ता या ठिकाणी भेटणार आहे. त्या लाडक्या ताईंची या ठिकाणी यादी देखील अधिकृतरित्या समोर आलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला 100% जर हप्ता हवा असेल तर मी ह्या गोष्टी ज्या सांगणार आहे त्या योग्य प्रकारे तुम्ही चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 100% हप्ता भेटणार आहे. तर सर्व लाडकेतांना व्हिडिओमध्ये स्वागत आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, नेमका लाडकेतांना कोणत्या भेटणार आहे आणि कोणत्या लाडकेतांना भेटणार नाही, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. आणि अधिकृत माहिती समोर आलेली आहे, त्याच्यामुळे सर्व लाडकेतांना विनंती आहे, बघा 25वा हप्ता जुलै महिन्याचा हप्ता यांना 100% हप्ते भेटणार आहे. अधिकृत नवीन यादी या ठिकाणी समोर आलेली आहे. सरकारने देखील या ठिकाणी बातमी दिलेली आहे. त्याचबरोबर कोणाला मिळणार मग हप्ता, या ज्या लाडक्या आहेत त्या कोणाला भेटणार ते सांगणार आहे. आणि 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, 10 ऑगस्टला भेटणार आहे का, 15 ऑगस्टला भेटणार आहे का, रक्षाबंधनाला भेटणार आहे का, नेमकं कधी भेटणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी द टाइम्स नाव, द इकॉनॉमिक्स टाइम्स मराठी म्हणजे इंडिया, या ठिकाणी बघा खूप महत्त्वाचा हा न्यूजपेपर आहे, इंग्लिश न्यूजपेपर. त्याचा हा मराठी व्हर्जन या ठिकाणी आहे मराठीमध्ये. तर त्या न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आहे, लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा, ई-केवायसी आणि 1500 रुपयांच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची अपडेट. आदिती तटकरे यांनी ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. काय बातमी आहे बघा, या ठिकाणी बघू शकता जुलै महिन्याच्या 1,500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, या ठिकाणी अशा स्वरूपाची ही महत्त्वाची बातमी आहे. कोणाची बातमी बघा, द इकॉनॉमिक्स टाइम्स ET मराठीची ही बातमी तुमच्या समोर आहे. तर या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज दुरुस्ती आणि ई-केवायसी प्रक्रिया संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. अर्थात तांत्रिक त्रुटी असलेल्या किंवा केवायसी अपूर्ण असलेल्या महिलांच्या सोयीसाठी ही सवलत देण्यात आली असून कोणत्याही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही असे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेलं आहे. आता ह्यांनी काय बातमी दिली ही तुम्हाला मी सगळं दाखवतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. टाइम्स, द इकॉनॉमिक्स टाइम्स नुसार ही बातमी आलेली आहे. महायुती सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाकडून एक अत्यंत दिलासादायक निर्णय समोर आलेला आहे. मागील काही दिवसापासून योजनेची ई-केवायसी अर्जातील त्रुटी आणि जुलै महिन्याच्या आर्थिक हप्त्याबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क आणि अफवा पसरवल्या जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पुढाकार घेत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. कोणत्याही खऱ्या व पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा शासनाचा कोणताही हेतू नाही. बघा लाडकेतांनो, आता तुम्हाला थोडक्यात सांगतो ही काय त्यांनी बातमीमध्ये दिलेलं आहे की आता भरपूर साऱ्या अशा अफवा पसरवल्या जात होते की यांना हप्ता भेटणार नाही, त्यांना हप्ता भेटणार नाही, असं नाही तसं नाही. हे बघा लाडकेतांनो, आपल्या चॅनलवर एकदम योग्य प्रकारे खरी माहिती दिली जाते. आपण कोणत्याच अफवा पसरवत नाही, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. 2 वर्षापासून आपण व्हिडिओ बनवतो. पण आता असे काही अजून बातमी टीव्ही चॅनल असतील, न्यूज असतील किंवा काही असेल, कुठे असं अफवा जर पसरत असतील, आणि म्हणजे टीव्ही चॅनल तर नाही, न्यूज चॅनल पण नाही, पेपरमध्ये पण अशा अफवा नाहीत, पण काही काही अशा वेबसाईट असतात, फेक वेबसाईट, त्या फेक वेबसाईटवरून किंवा काही काही हे असतात, क्राईम असतात, ते काय करतात, चुकीच्या अफवा पसरवतात आणि लाडक्या बहिणीकडून पैसे पण वसूल करून देतात. तुमची ई-केवायसी करतो, एवढे हप्ते भेटणार, ही केवायसी चुकली, एवढे त्यांना हप्ता भेटणार, हे अशा ज्या अफवा पसरवत आहेत त्या अफवा पसरवणाऱ्यासाठी लाडक्या ताईंनी आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः ही बातमी दिलेली आहे की लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत, म्हणजे कोणत्या 1,66,00,000 लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्याची यादी पण जाहीर झालेली आहे. त्या यादीनुसार सर्व पात्र लाडक्या बहिणींना हप्ता 100% भेटणार, म्हणजे भेटणार. कुणी कितीही अफवा पसरवल्या तरी सगळ्यांना हप्ते भेटणार, अशा स्वरूपाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल लाडकी बहीण योजना बंद पडली, लाडक्या बहिणीला आता पैसे भेटणार नाहीयेत, हप्ते बंद झालेत, असं काही नाही. लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या ताई खरंच पात्र आहेत त्यांना 100% हप्ते भेटणार, म्हणजे भेटणार, काळजी करू नका. चला आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी मी देणार आहे. अजून एक ही बातमी एबीपी माझाची पण ही बातमी समोर आलेली आहे की किती लाडक्या बहिणींना, बघा ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहिणीची अंतिम आकडेवारी समोर 1,66,00,000
महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्याने अपात्र झालेले आहेत. सरकारची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. एबीपी माझाची बातमी आली, टाइम्स इकॉनॉमिक्सची पण बातमी आली, ईटी इकॉनॉमिक्स टाइम्सची पण बातमी समोर आलेली आहे. तर बघा या ठिकाणी बघा 2.47 कोटी इतक्या महिला होत्या, त्याच्यापैकी आता 1,66,00,000 महिला आता बाकी आहेत. बाकीच्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना विनंती आहे की आपलं अकाउंट तुम्ही चेक करत राहत जा, म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे येतील का नाही हे कळेल. बघा एक महत्त्वाची अजून एक बातमी समोर आली. बऱ्याच लाडक्यांना पैसे येत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना मी प्रश्न विचारले होते, त्यांनी कमेंट्समध्ये उत्तर दिले होते. तर कमेंट्स मी आता वाचत आहे. सर्वांना माहिती आहे लाडक्यांनो की आपण प्रत्येक दिवशी आता लाडक्या बहिणीच्या कमेंट्स घेत आहोत. त्याच्यामुळे सर्व आपल्या लाडक्यांनी तुमचं नाव टाकायचं, जिल्हा टाकायचं आणि तुमच्या काही अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये विचारायच्या आहेत. मी त्या जास्तीत जास्त सोडवायचा मी प्रयत्न करत आहे. तर बघा माझे पैसे बंद झाले आहे, कृपया माझे पैसे चालू करा, रंजना होलकर ह्या म्हणत आहेत. बघा पैसे यांचे बंद झालेले आहेत. आता बंद होण्याचे वेगवेगळे कारण आहेत. ई-केवायसी न करणे असेल, त्यांचे आता ह्या लाडक्यांनी मला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार आहे का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत, 2 पेक्षा जास्त आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तिसरा प्रश्न आहे, तुमच्या घरामध्ये या ठिकाणी 2.5 लाखाचं उत्पन्न आहे का, ते सांगायचंय. आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का. या 4 प्रश्नाची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, म्हणजे मला समजेल की तुम्हाला प्रॉब्लेम नेमका कुठं होतोय. किंवा काही लाडक्या बहिणीचं असं पण होतं की घरामध्ये तुम्ही जर इतर योजनेचा लाभ घेत असाल तरी तुमचे हप्ते बंद होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ही उत्तरं द्यायची आहेत. रंजना होलकर ताई, तुम्ही ही मला उत्तरं द्या, म्हणजे तुम्हाला मी पुढचं सांगतो. दादा मी पात्र आहे तरी माझे हप्ते बंद केले, सरकार आधार धुंद आहे का. ओके, आता हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आता बऱ्याच लाडक्यातही पात्र आहेत. सरकारला एक विनंती पण आहे, ज्या लाडक्यातही खरंच पात्र आहेत त्यांचे हप्ते तुम्ही चालू करावेत. कारण की बघा जर त्यांचं कारण पण समजण्यासाठी, बघा जसं मागच्या वेळेस तुम्ही ई-केवायसी करण्यासाठी एक पोर्टल तयार केलं, तर पोर्टलवर लिंक तयार केली की आधार कार्ड टाकलं की त्यांना ई-केवायसी करता येत होती. मग आता अशा स्वरूपात एक लिंक तयार करा, ज्याच्यामध्ये आधार कार्ड टाकलं की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक त्या लाडक्या बहिणीला समजेल की तुमचा हप्ता चालू आहे का बंद होणार आहे, का तुमचं बंद झालं असेल तर नेमकं कोणत्या कारणामुळे बंद झालाय. तर ह्या अशा स्वरूपाच्या सरकारने उपाययोजना कराव्यात. सरकारला विनंती आहे लवकरात लवकर लाडक्या बहिणीसाठी ही पाऊल उचलावेत, हे सरकारला विनंती आहे. एकच आपला आता ह्या सरकारला एकच आता मागणी असणार आहे आपल्या त्या चॅनलच्या माध्यमामध्ये. हा ट्रिक्स गुरु बघा तुम्हाला ही सरकारला मागणी करत आहे की लाडक्या बहिणीसाठी एक लिंक तयार करा आणि त्या लिंकच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्या लिंकच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी आधार कार्ड नंबर टाकला की त्यांचे काय कारण आहे, त्यांचा हप्ता चालू आहे का बंद झालाय, बंद झाला असेल तर कोणत्या कारणामुळे बंद झालाय, हे सरकारने लवकरात लवकर त्या लिंकनुसार सांगावं, ही सरकारला विनंती आहे. याबरोबर लाडक्यांनो जे प्रश्न तुमचे आले असतील ते सगळे मी प्रश्न घेणार आहे, काळजी करू नका. बघा असे प्रश्न भरपूर आहेत. सर रुपाली सर 24वा हप्ता भेटला, 25वा हप्ता भेटेल, कधी भेटणार आहे. तर लाडक्यांनो लवकर, ज्यांना 24वा हप्ता भेटला त्यांना 25वा लवकर भेटेल, काळजी करू नका. आमच्याकडे कोणतेही सरकारी नाही, 4 चाकी नाही, वाहन नाही, एकटी लाडकी बहीण आहे. बघा खूप छान प्रश्न ह्यांनी सगळं माहिती दिली. त्यांना सांगतो बघा सरकारला अशी विनंती आहे की सगळ्या गोष्टी कंप्लीट असताना पण पात्र असताना का हप्ते बंद केलेत, सरकारने लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर द्यावं. सरकारला ही मागणी आहे आपल्याकडून. चला बघा अन्नपूर्णा योजना का क्या हुआ 3 गॅस, त्याची योजना चालू आहे. अन्नपूर्णा योजनेचे कुणाकुणाला पैसे येतात कमेंट बॉक्समध्ये सांगा मला. गॅसचे पैसे तुम्हाला येतात का नाही सांगा. एका वर्षामध्ये 3 गॅस येत असतात, तुम्हाला पैसे येतात का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.